की ज्या अमृतवाहिन्या म्हणून एकेकाळी शहरं आणि माणसं जगवणाऱ्या नद्या होत्या, त्या आता विष देणाऱ्या नद्या झालेल्या आहेत. कारण राज्यकर्ते, राजकीय पुढारी हे तुमच्या घराच्या भिंतीपर्यंत येऊन धडका देत आहेत. त्यांनी रस्ते खाल्लेले, त्यांनी ओपन स्पेस खाल्लेले. कुठंही ओपन स्पेस नाही. ओपन स्पेसच्या नावाखाली तिथं अतिक्रमणं झालेले. मग हे करणारे कोण आहेत? सामान्य माणूस करीत नाही. सामान्य माणसामध्ये हिंमत नाही. आजचा सोशल मीडिया आणि आजचे यूट्यूबर सुद्धा हे 90% लोक असे आहेत की जे लोकांचे प्रश्नच मांडित नाही, किंवा ज्या वेदनेने लोक विव्हळत आहेत, ज्या वेदना लोकांमध्ये आहेत, त्या वेदना एवढा प्रगत सोशल मीडिया असून सुद्धा समोर मांडलंच जात नाही. मांडलं काय जातं? फक्त राजकारण, राजकीय नेते आणि सत्ताधारी. इथं आज आपण आपलंच मलमूत्र जर आपण पित असलो तर आपण माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत ना. त्या आळ्या किड्यामध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे? आपले विदेशातले शहर आणि आपल्या भारतातले शहर यामध्ये काय फरक आहे? विदेशामधली जी शहरं आहेत का, तर त्या शहरांचं, त्या घरांचं, तिथल्या गल्ल्यांचं एक टाऊन प्लॅनिंग अगोदरच झालेलं असतं. किंवा कुठं ओपन स्पेस असावा, घर किती मोठं असावं, किती आकाराचं घर असावं, किती मजले असावं, म्हणजे जे ठरतं त्याच पद्धतीनं तिथं केलं जातं. मग त्यामधलं तिथलं स्थानिक प्रशासन असेल, ते प्रत्येक शहराला, म्हणजे ही इंग्रजांची देण म्हणायला हरकत नाही आपल्याला, कारण नगर रचना विभाग त्यांनी करून ठेवलेला होता त्या काळात. तो आजही अस्तित्वात आहे आणि तो जगामध्ये सुद्धा आहे. आता हे जे नगर रचनेचं जे तंत्रज्ञान आहे ते आतापासून नाही, अगदी पुरातन काळापासून आहे का. कारण राजे महाराजे जे होते त्यांच्या काळामध्ये सुद्धा नगर वसविलं जायचं. आता याचे उल्लेख तुम्हाला पुरातन ग्रंथामध्ये सुद्धा दिसतात की श्रीकृष्णानं द्वारका वसविली, श्रीकृष्णानं सुदामा नगरी वसविली, विश्वकर्म्यानं अमुक अमुक शहरं बांधली. बरोबर, हे उल्लेख आहेत ना. एवढंच काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती राजधानी वसवित असताना त्याची रचना केलेली होती. किंवा मंत्र्यांचे घरं कुठं असावेत, सैन्याचे घरं कुठं असावेत, मुख्य राजाचं प्रसादालय कुठं असावं, मग एक रचना असते ठरविलेलं कागदोपत्री. आज आपण जरी घर बांधायला काढलं ना तर अगोदर आपण इंजिनियरकडे जातो आणि आपल्या घराचा नकाशा काढतो. अगदी त्याच पद्धतीनं शहराचा सुद्धा नकाशा केला जातो. त्याला आपण नगर रचना विभाग आणि त्याची मंजुरी आपण हे करतो. स्वतंत्र मंत्रालय नाही त्यासाठी आज बी केंद्र पातळीवरती, राज्य पातळीवरती. परंतु हे जे एकूण आहे ना ते आपल्याला पाहायलाच मिळत नाही ना प्रत्यक्ष कृतीमध्ये. शहरामध्ये आज जर तुम्ही बघितलं ना तर गल्ल्या 10 फुटाच्या 20 फुटाच्या झाल्या. नुसते सिमेंटचे जंगल तयार झाले. सिमेंटचे जंगल, उगं बारीक अरुंद झोपडपट्टीसारखं. झोपडपट्टी तरी बरी, पण ह्या सिमेंटच्या झोपडपट्ट्या शहरामध्ये तयार झालेल्या आहेत. माणसं आपलं घर झालं, 4 भिंतीच्या आता आपण सुरक्षित आहेत, बस झालं, बाकीचं काय करायचं आपल्याला, असं लोक पण गपचूप बसतात. बरं, एखाद्याने जर आवाज उठवायचा प्रयत्न केला किंवा एखाद्याने जर त्यावरती बोट ठेवायचा प्रयत्न केला तर सगळ्यात मोठं राजकारण. कारण राज्यकर्ते, राजकीय पुढारी हे तुमच्या घराच्या भिंतीपर्यंत येऊन धडका देत आहेत. त्यांनी रस्ते खाल्लेले, त्यांनी ओपन स्पेस खाल्लेले. कुठंही ओपन स्पेस नाही. ओपन स्पेसच्या नावाखाली तिथं अतिक्रमणं झालेले. मग हे करणारे कोण आहेत? सामान्य माणूस करीत नाही. सामान्य माणसामध्ये हिंमत नाही की एखादी फुकटची जागा बळकविण्याची. मग हे आपल्याकडं राजकारणानं सगळा देश खाल्लेला आहे आणि राज्यकर्त्यांना. मग राजकारणात येतो कोण? ज्याच्यामध्ये दहशत करण्याची, दहशत वाढविण्याची ताकद आहे. तो एक तर नंबर 2च्या धंद्यात जातो, नाही तर राजकारणात येतो. म्हणजे चुकीची लोक सत्ताधारी झालेली आहेत आणि चुकीच्या लोकांना आपण लोकशाहीच्या नावाखाली निवडून दिलेले आहे. म्हणजे ते लोकशाहीचं वस्त्रहरण करणारे आपणच आहे आणि करायला प्रोत्साहन देणारे पण आपणच आहे. मग त्याच्यामुळं काय झालं आहे की आपल्याकडचे नुसते शहरं हे सिमेंटचे जंगल झालेले. आता तुम्ही एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या की सिंधू संस्कृतीचा इतिहास जपताना किंवा वाचताना की गावं आणि शहरं नदीच्या काठावर वसली जायची. जिथं पाण्याची सोय आहे तिथं शहर वसलं जायचं. आता ह्या गोष्टीला हजारो वर्ष होऊन गेली किंवा हे पुरातन आपण वाचताना पण कालावधी निघून गेला. पण याच्यामध्ये आजही बदल झालेला नाही. आज पण शहरं जर तुम्ही बघितलं तर कुठं विस्तारित झालेली आहेत? जिथं मोठ्या नद्या आहेत, जिथं पाण्याची सुविधा आहे तिथंच आज पण शहर आहेत ना. फरक एवढाच झाला आहे की त्या नद्यावरती वरच्या भागामध्ये धरणं झालेली.
आणि त्या धरणातलं साठविलेलं पाणी शहराला पुरवलं जातं. आलं का लक्षात? मग आता एक नदी जर समजा 100-200 किलोमीटर 500 किलोमीटर वेगवेगळ्या नद्या आहेत मोठमोठ्या समजा वाहतात, तर त्या नदीवरती फक्त एक शहर असतं का? नाही. शहरांची साखळी असते. जिथून नदी सुरू होते तिथून खालपर्यंत सगळे शहरच असतात. मग आता वरच्या शहरानं तिथं घाण टाकली, नालीचं पाणी सोडलं, कंपन्याचं पाणी सोडलं, रासायनिक पाणी सोडलं, ते खालच्या शहरातल्या पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात येतं. तेच पाणी पुन्हा लोकांच्या नळामध्ये येतं. त्या शहराने घाण केली त्याच्या खालच्याला भेटते. म्हणजे आता वेळ अशी आलेली आहे की ज्या अमृत वाहिन्या म्हणून एकेकाळी शहरं आणि माणसं जगवणाऱ्या नद्या होत्या, त्या आता विष देणाऱ्या नद्या झालेल्या आहेत. आता बघा तुम्हाला सांगतो की कालियामर्दने श्रीकृष्णाच्या काळामध्ये जाऊ आपण, तर त्यामध्ये कालियामर्दन करायची वेळ का आली श्रीकृष्णाला? कारण जे काही धरण होतं किंवा जे काही त्या काळातला बांध होता, तर त्या बांधामध्ये विष निर्माण झालं, विषारी पाणी निर्माण झालं आणि त्याने जनावरं मरायला लागली, पक्षी मरायला लागले, आणि लोक आजारी पडायला लागले. मग हे विष कुठून आलं, हे कोणी निर्माण केलं, इथपर्यंत कृष्ण पोहोचला आणि ते विष त्या पाण्यामध्ये मिसळणाऱ्या माणसाला त्यांनी धडा शिकवला. त्यालाच आपण म्हणतो कालिया. बरं, तो नाग, बरोबर का? आता प्रत्यक्षात तो खरंच नाग होता का? नाही, ती एक व्यवस्था होती, विष निर्माण करणारी व्यवस्था होती. ती व्यवस्था त्यांनी संपविली श्रीकृष्णाने. म्हणजे आपण काय आज मी काय करतो, पुराण ग्रंथामधले शब्दशः अर्थ घेतो आणि त्याला एक चरित्रात्मक हे देतो. त्यामागचं तत्वज्ञान कोणी समजून घेत नाही. आजही लोक ज्यावेळेस पुरातन ग्रंथ वाचतात ना, त्यांना चरित्र वाचायला, मनोरंजक गोष्टी ऐकायला बरं वाटतं, पण त्यातलं खरं तत्वज्ञान समजणारी माणसं किती आहेत? फार कमी. काय म्हणजे आज जरी आपल्या देशाची 140 कोटी लोकसंख्या जरी असली, तरी माझ्या माहितीनुसार आपल्या 140 कोटीमध्ये फार झालं तर 1000-1500 लोक असतील. म्हणजे माणूस म्हणून जगणारी माणसं फार कमी आहेत. माणूस नावाचे प्राणी म्हणून जगणारे खूप आहेत. म्हणजे आळ्या किड्या जगावेत तसे हे माणसं जगतात. म्हणजे वेळच तशी आहे ना हो, की इथं आज आपण आपलंच मलमूत्र जर आपण पित असलो तर आपण माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत ना. त्या आळ्या किड्यामध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे? त्या नालीमध्ये जसे बसबस होत्यात तसे ही सगळी लोकसंख्या म्हणजे ते बसबस पुरी आहे. आपलंच घाण आपणच खातो, आपणच पितो, बरोबर का? याला काहीच माणूस म्हणायचं का? आणि दुसरी गोष्ट, हे सगळं सहन करीत असताना, दिसत असून सुद्धा आपण कधी व्यक्त बी होत नाहीत, आपण कधी प्रश्नही विचारित नाहीत, किंवा ज्यांना आपण ही सत्ता दिली त्यांना ही सुधारण्यासाठी आपण कधी आवाजही उठवित नाहीत. एक मागच्या आठवड्यातली एक मुलाखत मी ऐकली. लोकसत्ताचे नागपूर आवृत्तीचे संपादक होते, नाव आठवत नाही मला, पण त्यांनी अत्यंत मार्मिक आणि खूप चांगलं एक वाक्य बोलले होते. ते काय म्हणले माहिती का? की आजचे वर्तमानपत्र, आजचे न्यूज चॅनल्स, आजचा सोशल मीडिया आणि आजचे यूट्यूबर सुद्धा हे 90% लोक असे आहेत की जे लोकांचे प्रश्नच मांडित नाहीत. म्हणजे लोकांना खरं दुःख नाही, लोकांचं खरं जे आजारपण आहे किंवा ज्या वेदनेने लोक विव्हळत आहेत, ज्या वेदना लोकांमध्ये आहेत, त्या वेदना एवढा प्रगत सोशल मीडिया असून सुद्धा समोर मांडलंच जात नाही. बरोबर? मांडलं काय जातं? फक्त राजकारण, राजकीय नेते आणि सत्ताधारी. मग ह्यो काय बोलला, त्यो काय बोलला, त्यांनी आरोप काय केले, ह्यांनी आरोप काय केले, बरोबर आहे काय? ह्यो इकडं पळाला, तो तिकडं पळाला. म्हणजे लोकांच्या समोर 90% फक्त राजकीय खेळ मांडला जातो आणि रोज त्याच्यावरती व्हिडिओ बनवले जातात, रोज त्याच्यावरती बातम्या छापल्या जातात, बरोबर की नाही? मग लोक ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्याला जास्त वेळ चालला लोकांचा, आणि तुमचे खरे प्रश्न सोडवायचे तसेच राहायला लागले ना. तुमचे प्रश्न कधी मांडले जात नाहीत, कधी ऐकले जात नाहीत, कधी वाचले जात नाहीत. लोकांना त्याच्यात इंटरेस्ट असतं. लोकांना इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा लोक त्या मनोरंजन विश्वामध्ये स्वतःचं दुःख म्हणजे विसरून जात आहे. म्हणजे राजकारण हे एक व्यसन आहे. काय? व्यसन, बरोबर? जसं दारूचं, नार्कोटिकचं व्यसन आहे, तसं एक व्यसन आहे. ते आपल्याला सवय लागली की पाहायची तीच ऐकायची.
जसं एखाद्या माणसाला अति चित्रपट पाहायची जशी सवय लागते, अति मोबाईल पाहायची जशी सवय लागली, तशी एक आपल्याला सवय लागली की आज ह्या राजकीय पक्षाचं, आज त्या राजकीय पक्षाचं काय झालं हे वाचण्याशिवाय आपल्याला दुसरा नादच नाही. मग त्या नादामध्ये आपण आपल्या अवतीभोवतीचे, आपल्या घराभोवतीचे प्रश्न विसरून गेले. काय कारण हे महत्त्वाचं आहे. लोकांनी खरं आपला प्रश्न काय ह्याचा विचार सकाळी उठल्यानंतर केला पाहिजे. मग त्याच्यावरती उपाय पण त्यांनी सांगितला. उपाय काय सांगितला की असेच सगळे जे सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्स आहेत, लोकांनी ठरवायचं की जो चॅनल्सवाला राजकीय लोकांचं दाखवेल ते बघायचंच नाही. जो पेपरवाला राजकारण सोडून लोकांचे प्रश्नच मांडित नाही तो पेपरच वाचायचा नाही. ज्यावेळेस लोक ही छोटीशी कृती करायला लागतील का त्यावेळेस लोकांचे प्रश्न हे लोक मांडायला आणि सोशल मीडिया मांडायला सुरुवात केली. कारण राजकारत्यांना महत्त्व कोणी दिलं आहे? आपणच दिलं आहे, बरोबर का? म्हणजे ह्या राजकारणाला आपण महत्त्वाचा मुद्दा आपणच केलेला आहे. त्याच्यामुळं काय झालं की लायक नसलेल्या माणसांना तुम्ही अतिप्रतिष्ठा दिली, त्याच्यामुळं ते आता तुम्हाला प्रतिष्ठा देत नाहीत ना, तुम्हाला कचरा समजतात, तुमच्या प्रश्नांना मातीमूल समजतात ते. म्हणजे तुमच्या प्रश्नाला व्हॅल्यूज देत नाहीत ते. सर्वसामान्य माणसाच्या प्रश्न सोडवायला राज्यकर्ते व्हॅल्यू देतात का? नाही देत. काय त्याच्यामुळं तुम्ही राजकीय लोकांना महत्त्व देणं बंद करा असं त्यातून त्यांना सुचवायचं होतं. ते अगदी बरोबरच आहे.